Okay, so see, we are discussing IUPAC method, how to name different compounds. Okay, so we have started this compound. Konta, what is the name? Cyclopentane carboxylic acid is the perfect name for this compound. You can watch this later on also. It is being recorded. Sir, these names are not these names are not correct, or we cannot apply these name to this compound. Now we learn how names are given when COH is attached to ring. Okay. So discussion continues. See 53rd example gap. See now. Yes. Try for this. I hope this will be very easy for you all. Tanishka. You can refer this example to answer this. नहीं, let her speak. Hmm. तुम्ही clockwise, you have two options. You can go clockwise, you can go anti-clockwise. कमीत कमी number one कुठं देणार तुम्ही? Number one, where you will give number one. COH ला नाही, COH attached carbon ला. तेच नाही, वेगळे वेगळे कन्सेप्ट आहे. कळलं? आता नंबर दोन कुठं? अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज दोन ना, असं जाणार आपण. व्हेरी गुड, समजलं? आता बोला नाव. हा तनिष्का बोला. हा सेम आहे मा इकडचा, रिपीट करा. यू कॅन रिपीट इट. 2 ब्रोमो सायक्लो पेंडेन. चालेल, लिहून घ्या. बरं, आय विल रिपीट दॅट केस. हा इकडे न्यू functional group is there. Ketone, very good. It is what? Ketone. Ketones are called as alkanone. See how. See how. What is this? Alkane. Ketoneचा functional group कोणता आहे? C double bond O. This is the functional group of ketone. So how to write them? See. अरे एकदम सिंपल आहे. How to write IUPAC name? कीटोनचा ओन काढा आणि हा ई रिप्लेस करा बाय ओन. ओन म्हणजे कीटोन. अल्केन नोन. अल्केन नोन. लक्ष द्या. व्हॉट इज दिस ओन? म्हणजे इट टेल्स अबाउट कोणता फंक्शन ग्रुप? कीटोन. हा अल्क म्हणजे काय? कमॉन कमॉन. नंबर ऑफ कार्बन इन दॅट्स गुड सिलेक्टेड. अँड एन म्हणजे काय हो? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड कार्बन कार्बन. कळलं तुम्हाला आयडिया? आता व्हॉट इज द नेम? दॅट्स राईट. अंशुमन, व्हॉट इज द नेम? व्हेरी गुड. सुनिधी. I am right now. Okay. तुम्ही बोला नाव करेक्ट नाव. हा बोला. त्यांनी ना चालेल नाव सांगितलं ना. करेक्ट आहे. युअर करेक्ट. युअर नेम इज करेक्ट. सॉरी, युअर आन्सर इज करेक्ट. नेम इज ऑलरेडी करेक्ट. हा. कम ऑन. You are telling or asking? So propanone. What is that? Very good, very good. That's all. समजलं का तनिष्का? काय? प्रोपेनॉन हा कंपाऊंडचा इथं नाव आहे का प्रोपेनॉन? हा. लर्निंग. हा. नेक्स्ट इथं लिहू का मी एक्झाम्पल? हा चालेल, आहे दिसणार. बरं, लेट अस ट्राय.
55 घ्या. व्हेरी गुड. व्हॉट इज द नेम? ब्युटॅनोन. और यू कॅन द ब्युटेन टोन बी चालेल. 2 ना नंबरिंग देणार ना तुम्ही? कळलं का तुम्हाला? हा चालेल. व्हेरी नाईस. ठीक आहे. हा बरं. आता हा बोला. व्हेरी गुड. पण इथं येस राईट नंबरिंग मस्त आहे. हा व्हेरी नाईस. अंशुमॅन कमॉन. पेंट नाही पेंटेन कळलो. 56 बोला तनिष्का. वाव व्हेरी नाईस. एक्सलंट. हे नेक्स्ट बोला. बरोबर आहे. तुम्ही पेंटेन टोन बोलले ना. का पेंटेन टोन हा डायलॉग हे नाही डायलॉग्स. अरे बोला हो सर. आपण नंबरिंग दिली आहे आणि 2 नंबरवर कीटोनिक फंक्शन ग्रुप आहे म्हणून आपण सांगतो पेंटेन टोन. हा काय होणार? पेंटेन थ्रिओन. बरोबर. पेंटेन थ्रिओन तुम्ही लिहून घ्या. तुम्ही लिहत राहा. चालेल. ठीक आहे ना. हा 58. आता पहा. किंवा हा ठीक आहे. इथं देतो मी आणि 59th एक्झाम्पल. व्हेरी नाईस. 58. व्हेरी गुड. कोणता? व्हेरी नाईस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाही दॅट्स राईट. यात तुम्हाला नंबरिंग मेन कोणता आहे? कमी नंबर द्यायचा आहे. हा तर इथून देणार तुम्ही कुठून? या साईडनं. कळलं का तुम्हाला? तर काय? हा पेंट 4 in टोन. हा बरोबर ना. समजत आहे ना तुम्हाला तनिष्का? आवर संस्कृती 60. ओके नेक्स्ट. हा एक्झाम्पल स्टफ आहे. आले तर म्हणजे नीट जेई पाणी झाला नीट जेईचा.
रिपीट करा. तुम्ही आरामशीर लिहा अँड आय कॅन चेक, नो प्रॉब्लेम. So I will erase this. हाँ. चला. बोला. कोणता केलाय? नाही, नंबर काय? 60. व्हेरी गुड. हा बी. हा, एक्सलेंट, व्हेरी गुड. चला, कोणता केलाय दाखवा. 3,3 डायब्रोमो 4 इथाइल. हा फक्त नंबर चुकला आहे. कोणत्या नंबरवर आहे डबल बॉन्ड? बस, बाकी व्हेरी गुड, बाकी व्हेरी गुड, एक्सलेंट. हा, ट्राय करा तनिष्क, ट्राय करा. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 61 ट्राय करा, 61 ट्राय करा. कोणता? वेट, कोणता बोलताय तुम्ही? 60 ना? 60. हा, 1 2, व्हेरी गुड. हा, बोला. बोला बोला. That's right. 3,3 diabromo dash 4 ethyl dash pent 4 in 2-on. सुनिधी, समजत आहे की नाही? मग लिहून दाखवू. हा, पहा. अल्फाबेटिकली लिहायचं आहे. हा, 3,3 डायब्रोमो 4 ethyl pent 4 in 2-on. 3 फंक्शन ग्रुप आहे. डायब्रोमो. हा, 3 वर 2 ब्रोमीन आहे. हा, येस, 4 वर इथाइल, 5 कार्बन आहे. बरोबर आहे, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा, नाही, तो आहे ना मग हॅलोजन. आपण 18, पण आपण काही फंक्शन ग्रुप ऍज ए सबस्टिट्यूट घेतो. ते 4 फंक्शन ग्रुप लक्षात ठेवा, पाठच करून टाका. 4 कोणते कोणते? हा हा, ब्रोमो. बरं पहा, व्हॉट आर द 4? No, that is halides. Bromo, chloro, fluoro, iodo. One type झाला. Second type is what? Alkyl. Methyl, propyl, butyl. Third type, nitro. Fourth, ether. We will go for ether. So we will learn how ethers can be used as a prefixes. As a prefixes, or we can call them as a substituents. Or got it? So branch and a substituent मध्ये समजून घ्या problem. So now see here, you can check here. Okay. Now see 61. So now see, first understand the concept. In 61, there are 3 functional groups. Which is major? Which is main? ज्या FG मध्ये जास्त कार्बन आहे, that will be our major, main FG. तो कोणत्या FG मध्ये जास्त ऑक्सिजन आहे ह्याच्यात आहे, तो तोच आपला काय राहणार? मेन फंक्शनल ग्रुप राहणार आपला. समजलं का? तिथून नंबर दे आणि लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. बरं, संस्कृती 1 2 3, थांबू. हा, 4 आणि 5. आता इथं 5 कार्बन आले, तो आपण क्रूड काय बोलतो? पेंटॅनोइक ऍसिड. कसं काय?
आम्हाला काय माहित, तुम्ही बोलताय. कहना क्या चाहते हो? हा, पण लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. ठीक आहे, व्हेरी नाईस. तुम्ही एक नवीन आयु पॅक मध्ये नवीन तुम्ही आयडिया आणून टाकला. सी, असंच रिसर्च आहे ना, की तुम्ही काय केलंय, अच्छा किटो नाही तर त्याला 4 दिलाय नंबर, पण तसं होत नाही. आयु पॅक सांगतो की फक्त अल्कीन आणि अल्काईनलाच तुम्ही काय करा, मेन ग्रुपमध्ये 2 इन टाका. बाकी जितके फंक्शन ग्रुप आहेत त्यांना सर्वांना ऍज ए सबस्टिट्यूएंट कन्सिडर करून टाका. तर इथं काय होईल, हा एफ जी मेन झाला ना, हा हे दोन काय दे आर सबस्टिट्युएंट्स, हा पण होईल सबस्टिट्युएंट्स. आणि याला म्हणतो आपण ऑक्झो. काय म्हणतो आपण? ऑक्झो. आता आय विल हेल्प यू. एक तर मी हेल्प करणारच इथं. तर याचं नाव होईल 3,3 डाय ब्रोमो, लक्ष द्या, डॅश 2 मिथाइल डॅश 4 ऑक्झो, कमॉन, पेंटॅनोइक मिथाइल आहे. नाही, या इकडे बाजूला गेला नाही कोण फाटा. तुम्ही इथून सुरू केलाय तुमचा प्रवास, 1 2 3 कार्बन, 4 कार्बन आणि 5 कार्बन. तर दुसऱ्यावर फाटा आला ना तुम्हाला इकडे. कीटोनचं नाव ऑक्झो, काही बुक मध्ये कीटो पण आहे, दोन्ही नाव आहे कीटो. म्हणजे इथं जर, ठीक आहे, इथं जर पहा असं आहे, समजा हे पहा असं आहे, इथं समजा एक नायट्रो टाका, त्याचं नाव काय होईल? 4 नायट्रो. काय होईल नाव? 4 नायट्रो. इथं मी सीएल टाकला तो 4 क्लोरो. इथं मी बीआर टाकला तर ते 4 ब्रोमो. इथं मी डबल बॉन्ड ओ टाकला तो 4 ऑक्झो. कारण की हा, बिकॉज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन, नाईस क्वेश्चन. रूल सांगतो आयु पॅकचा रूल, की मेन एफ जी एकच घेणार आपण. ऑल यू राईट टू नो अंडरस्टँड दिस राईट हेअर. तुम्ही पाठ करून घ्या आणि इट इज व्हेरी नाईस फॉर यू ऑल. व्हॉट इज दिस तनिष्क? कॅप्सूल ऑफ आयु पॅक, लक्ष द्या, कॅप्सूल ऑफ आयु, पाठ करून टाका. पुट युअर डीपी, इंस्टाग्राम, अजून काय स्नॅपचॅट. अरे चेंज द ट्रेंड ना, तेच काय ते आपण ठेवतो काही, पाणीपुरी तेच टाकलं स्नॅपचॅट. फिरायला गेलो शूज घेतला तेच टाकलं, ते दॅट इज नॉट न्यू. चेंज द ट्रेंड. संस्कृती काय, कॅप्सूल ऑफ आयु पॅक. क्लासमध्ये मेसेज, कुठे शिकले, कसं आहे आम्हाला सांग. हा, आय विल सांग, आय विल टेल, पार्टी द्या. हा, लिहा चला. बरं, ठीक आहे. येस. तर व्हॉट इज फर्स्ट? प्रिफिक्स 1, प्रिफिक्स 1, प्रिफिक्स 1, प्रिफिक्स, आणि देन tells about presence of, tells about presence of
प्रिफिक्स 1 काय सांगणार बोला. हा, टेल्स अबाउट प्रेझेन्स ऑफ ब्रांच और सबस्टिट्युएंट्स. कळलं? म्हणजे ब्रांच कोणते कोणते हो? मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, आयसोप्रोपाइल, ब्युटाइल. आणि सबस्टिट्यूट म्हणजे हा सायरा ब्रोमो, फ्लोरो, आयोडो, अजून नायट्रो, मिथॉक्सी. बस 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 बस. प्रिफिक्स 2. प्रेझेन्स ऑफ सायकल. देअरफॉर आपण काय लिहितो? सायक्लो लिहितो ना आपण. सायक्लो पेंटेन, सायक्लो हेक्झेन बोलतो ना आपण. हा, व्हॉट इज रूट वर्ड? हा, टेल्स अबाउट नंबर ऑफ कार्बन इन चेन. सफिक्स 1 म्हणून विचारला मी, तुम्ही बोललेच नाही. अरे तुम्ही याचं कसं करणार? सफिक्स 1. व्हेरी गुड प्रांजी. युअर विजन इज व्हेरी नाईस. व्हेरी गुड. ऍप्रिशिएट. व्हेरी नाईस. हे वाचून काढा. नाही नाही, हे सफिक्स 2 बरोबर आहे. रीड. सफिक्स 1 टेल्स अबाउट प्रेझेन्स ऑफ C double bond C, C triple bond C. हा हा, कळलं तुम्हाला? एक बेस एक्झाम्पल घेऊ आपण यासाठी. डोंट वरी. हा, आणि हा हा हा, नेक्स्ट. बस लक्ष द्या. मॅक्झिमम 5च फ्रॅगमेंट आहे. किती मोठा असू द्या, किती मोठा नाव, किती मोठा स्ट्रक्चर असू द्या, 5 पेक्षा जास्त फ्रॅगमेंट होणारच नाही. किती मॅक्सिमम? हा, पाठच करून घ्या. मिनिमम किती राहणार? मिनिमम किती राहणार? एक 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 मिनिमम एक. हा, सांगू आपण. मिनिमम एक राहणार. ठीक आहे, ठीक आहे. नाही, आय विल ऍडजस्ट, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, पहा इकडे. आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ. तो कोणता राहू शकतो? मिनिमम एक सांगा. कॉमन सेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही 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 नाही, हे 5 पैकी एक एक फ्रॅगमेंट असेल तरीच ते नाव होऊ शकतो. व्हेरी नाईस. काय आहे तो? बोला तुम्ही. इथेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. बोलत जा. तर 5 अप्लाय करू आपण. फक्त इथं रूट वर्ड येणार आणि हेक्झेन. आता तुम्ही यात कोणतं एक मिक्स करा. तुम्ही हे 2 मिक्स करा हो. हा, तर 2 मिक्स केले ना आपण, सायक्लोहेक्झेन. बरं, समजलं का नाही? तुम्ही 3 मिक्स करा, कोणतेही बोला तुम्ही. P1 P2 S1 S2 असा बोलायचा रूट वर्ड. हा, विदाउट रूट वर्ड नाम शक्य नाही. विदाउट रूट वर्ड नेम नॉट पॉसिबल. आयपॅक सांगतो. तुम्ही कोणतेही 3 करा, बोला.
सायरा P1 P2 बरं. हा बोला बोला. हा तर काय झाला मग तो P1 P2 रूट वर्ड P1 P2 रूट वर्ड समजलं ना. हा जर मी असं लिहिलंय आता काय काय झालंय यस अमय व्हेरी नाईस हे कळलं. व्हेरी नाईस. यात आहे मेन एफ जी आहे मेन एफ जी लक्षात ठेवा. हे ब्रांचेस किंवा सबस्टिट्युएंट चारच राहणार बस. पाचवा आहेच नाही. पहिला काय तो आहे ब्रांच अल्काईल खतम खतम. नंतर ऑल आर सबस्टिट्युएंट ते काय असू शकतात क्लोरो ब्रोमो आयोडो फ्लोरो कळलं. अजून तिसरा नायट्रो ग्रुप आणि चौथा अल्कॉक्सी ग्रुप मिथॉक्सी और इथॉक्सी. बस. अल्कोहोल ईस्टर अमाइन अमाइड हे पूर्ण कुठे येणार मेन फंक्शन ग्रुप मध्ये. पण कंडिशन सप्लाय जर दोन एफ जी आले तर मग एक आपोआप काय जाणार पुढे जाणार तो बस ते अप्लाय करा. इथं काय आता एकच एफ जी आहे ना तर हा झाला मेन हा काय झाला सफिक्स टू. हा तर लॉजिक तुम्ही दोन एक्झाम्पल द्या. तुम्ही एक्झाम्पल द्या की सर हे दोन एफ जी काय बोला. व्हेरी गुड व्हेरी गुड बोला बोला. हा व्हेरी गुड बोला. आणि अल्कोहोल इथेच लावू आपण इथेच लावू. हो हा चला मी बोललो आधीच. बस बोला मग बोला बोला. हा यात कोणता राहणार मेन एफ जी. व्हेरी गुड. तर त्या कार्बनला नंबर 1 देऊन टाका. नंबर 2 कुठं बळ याचं नाव काय होईल आता हायड्रॉक्झी. कारण हा काय झाला बस. अरे समजलं का तुम्हाला. तुम्ही हे लिहिला का तुम्ही हे लिहिलंय ना. हा एक्झाम्पल घेऊ आता बरं. तर हे आय विल इरेज दिस. किती झाले आपले एक्झाम्पल 61 62 घ्या. हम्म करा. I think there is no confusion. There should not be traces of confusion now. पूर्ण आयडिया आलाय आता.
Done. If you done, then speak. Repeat. Excellent. Outstanding. सायक्लोन रिपीट करा. हां, बोला बोला. हां हां. बरोबर. ऑक्झोचा नंबर नाही बोलले तुम्ही. व्हेरी गुड. व्हेरी गुड. समजलं ना? चालेल. पण टफ एक्झाम्पल आले तर काय करणार? खतरनाक. पण त्याआधी थोडा अजून आपला हे घ्यायला लागेल. कोणाला प्रॉब्लेम आहे का याच्यात? कनिष्का, एक्सक्यूज मी, आहे प्रॉब्लेम आहे का? हां, बरं ठीक आहे, दुसरा घ्या. इट इज अल्डिहाइड. पाठ झाले पाहिजे हा. नाही, 8 दिवस झाले. तुम्हाला पाठवते मागच्या लेक्चर मध्ये, मागच्या वीक मध्ये जे झाले ना एपिसोड आपले, तुम्हाला पाठवते. विसरले तुम्ही, असं होणार. हवा चल रहे उड रहे. तर याचं नाव काय हो? या आधी एक मिनिट, तुम्ही लिहिलं काय नाव हे? बरं, एक काम करा तुम्ही, आपण त्याआधी काय करू, एक मिनिट, आय एम सॉरी. अल्डिहाइड घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ आधी. हा पण नाही, तुम्हाला मिनिमम कन्फ्युजन आणि मॅक्सिमम अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. हा आहे अल्डिहाइड. व्हॉट इज दॅट? अल्डिहाइड. किती कार्बन आहे? 3. अल्डिहाइडचा आयपॅक मध्ये नाव आहे अल्केनॉल. अल्डिहाइडचं नाव काय आहे? अल्कोहोलचा अल्केनोल. आणि हा आहे अल्केनचा ई काढा आणि अल लावा. कळलं आता आयडिया? अलचा अल्डिहाइड झाला अल्केनॉल. व्हेरी गुड. Yeah, we have won the situation. Al म्हणजे प्रेझेन्स ऑफ CHO, एन म्हणजे CC सिंगल बॉन्ड, अल्क म्हणजे नंबर ऑफ कार्बन. तर नाव काय झालं मग? प्रोपेनॉल. प्रोपेनॉल. कळलं? प्रोपेनॉल. ठीक आहे ना? ठीक आहे. हा, 64 घ्या आणि तुमचं नाव म्हणजे तुमचा आयडी अप्लाय करा. संस्कृती. सेम आहे, काही इश्यू नाही. नाही, नंबर 1 लाईक पहा. जितके FG आहे ना, जितके फंक्शन ग्रुप आहे ना, त्यामध्ये हाच एक फंक्शन ग्रुप आहे, हा पण एक आहे, हा पण एक आहे. लाईक कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याला आपण काय देणार? याला नंबर 1 देणार, बस. हा, कार्बनला. बरोबर. हा हा, तर काय?
That's all. Butenol. Okay. But but Ama. What is the first rule of IUPAC? असा आहे करू कोणाचा कोणता एलिमेंट एलिमेंट कोणते ब्रोमीन कार्बन तर कार्बन सिलेक्ट करणं एच सोडून द्या ना एच गेला घरी वी हॅव टू फोकस ऑन कार्बन ओनली आयडिया क्लिअर झाला प्रांजी झाला क्लिअर आयडिया थँक्यू बरं ठीक आहे चालेल नेक्स्ट वन एरेस करू इकडचा मी हा एरेस करू हा चुकलं आहे चुकलं आहे 3 इथाइल हे ना 65 ना चुकलं आहे चुकलं आहे चुकलं अरे तुम्ही रूल म्हणून अप्लाय करत नाही बरोबर तुमचा प्रॉब्लेम काय युअर प्रॉब्लेम इज यू डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड दॅट इज द मेन प्रॉब्लेम नाही नंबरिंग तुम्ही नंबर वन कोणाला देणार नंबर वन ह्या कार्बनला देणार तुम्ही अरे पैदल आहे तुम्ही वरती जा खाली जा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा अरे काय होणार मग कशाला अरे फाट्यावर थांबून रॉंग टर्न घेतलं रॉंग टर्न बेकार आहे रॉंग टर्न घेतला तर काय होणार चुकच होणार सुनिधी एम आय राईट एम आय राईट समजलं आता अमय थिंक ट्वाइस थ्राइस अँड 100 टाइम्स देन राईट पण एक्झाम वेळ बरोबर कर अप्लाय करायचा हा बोला बोला व्हेरी गुड व्हेरी नाईस करेक्ट आहे 3 मिथाइल 3 मिथाइल पेंट पेंट 2 इनॉल हा
व्हेरी गुड. हा, ब्यूट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1 2 3 4. So 3 oxo butanol. 3 oxo butanol. 3 oxo butanol. 3 oxo butanol. बरं, ठीक आहे. नाही, ते काढलं तर काय आहे, समजण्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना. आपल्याला काय पूर्ण आले पाहिजे कंपाऊंड्स म्हणून. हे पहा, व्हॉट इज द फंक्शन ग्रुप? Easter. It is Easter. It is Easter. Its IUPAC name is. Its IUPAC name is. Paha. Easter is called as. Easter is called as alkyl. लक्ष द्या. Alkanoate. Alkyl. Alkanoate. What is the meaning? इथं पण नंबर 1 कोणाला देणार? कार्बनला देणार. पास. आणि कार्बन कार्बन नंबरिंग द्या. हा अल्काइल कुठून आला हो? हा आहे तो ओला अटॅच अल्काइल. हा, अल्काइल अल्कॅनोएट. Ester is called as alkyl alkanoate. Ester is called as alkyl alkanoate. तर नाव काय होईल? मिथाइल इथेनोएट. मिथाइल इथेनोएट. मिथाइल इथेनोएट. मिथाइल इथेनोएट. मिथाइल इथेनोएट. बोला. नाही, त्याला नाही द्यायचे. याला याला इथं कमी ग्रुप राहणार, छोटा ग्रुप राहणार. बोला. फास्ट. हा, व्हेरी गुड. चला नेक्स्ट. नेक्स्ट. हा, 68 आहे. हा, बोला ना. ईस्टर आहे ना. 1 2 3 4. 1 2 3 4. समजलाय? हा, बोला. अरे अप्लाय करा हो. मिथाइल. व्हेरी गुड. मिथाइल ब्युटॅनोएट. लिहा. मिथाइल ब्युटॅनोएट. एक मिनिट. आधी हे लिहायचं आहे. काय? अल्काइल. व्हॉट इज दिस? मिथाइल. ओच. आता हा द्यायला लागेल, पण ईस्टर मध्ये हा काय आहे? अल्काइल. कोणता अल्काइल? जे इथं आहे. तर काय होईल आता? मिथाइल. हा, आता डॅश. हा, 3-3 डायब्रोमो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर आहे. नेक्स्ट वन. चला,
बोला. व्हेरी गुड. इथाईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आलाय. 1 2 3 4. काय होईल? इथाईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथाईल डॅश 3 ऑक्झो ब्युटॅन. नाही, ऑक्झो तो कीटोनचा आला ना. आता याच्यात 2 एफ जी आले. कोणते कोणते? कोणते कोणते एफ जी आले? सिमिलर अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. 71 71 घ्या. हे पहा, इथं पहा. आता याच्यात कोणते कोणते फंक्शन ग्रुप आहे सांगा. कोणते कोणते फंक्शन ग्रुप आहे सांगा. व्हॉट आर दी फंक्शन ग्रुप? हा हा, तो बोला. नाही, आता नाही नाही नाही. जास्त होत असेल तर आपण थांबू, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला आला पाहिजे, असं नाही की करच ना केलंच नाही. आपण काय टार्गेट ठरवलं होतं की 100 करू या वीक मध्ये. पण ठीक आहे, आपण 70 क्रॉस केली, पण समजणं इम्पॉर्टंट आहे. हो, यात किती फंक्शन ग्रुप आहे? कोणते कोणते? आणि ईस्टर आणि ईस्टर, बरोबर आहे. एक मिनिट. इथून जास्त दिसत असेल ना. हा, बरोबर तर आहे का? अरे अरे, ते कीटून नाही. अरे जय महाराष्ट्र. अरे हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. अरे काय तुमचं किती पैदल आहे तुम्ही? अरे तो जास्त थांबू का मी? थांबू थांबू थांबू, आपण आता बंद करू. नाही, असंच आहे. म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी थकले आहे तिकडे मॅथ्स मध्ये, इकडे असंच करणार तर जमणार नाही ना. कोणता ठीक आहे, आय अंडरस्टँड. बरोबर. येस. सायरा, व्हॉट इज टाइम? हा हा, टाइम विचारला किती वाजले. ठीक आहे, 5 मिनिटं थांबू आपण. ठीक आहे, हे हा डिस्कस करून थांबू. ठीक आहे? तुम्हाला जास्त होत आहे ना ते बोलायचं पण. हा, पण आमची शान सकाळी 3 तास, 7:30 ते 10:30 काही रोड ब्रँच, आणि आम्हाला बोलायचं आहे. आणि त्यात मी आहो, 1 मिनिट तुम्हाला सुचत देत नाही एक्स्ट्रा. किती फंक्शन ग्रुप आहे? 2 आहे. व्हेरी नाईस, एक्सलेंट ऑब्झर्वेशन. कोणते कोणते? कोणते? बरोबर आहे. बरोबर आहे ना. तुम्ही इथं पहा. सी, फ्लो नोट्स आर बेस्ट नोट ऑफ द क्लास. काय म्हणतात मोठे लोक? फ्लो नोट्स आर दी बेस्ट नोट्स. व्हॉट इज फ्लो नोट्स? किती फंक्शन ग्रुप आहे? 2. पण तिथे लिहायचं आहे अल्डी हाईट. मी नाही लिहिणार, तुम्हाला लिहायचं आहे असं. फ्लो नोट्स म्हणजे टीचर लिहित नाही तो, किंवा तुम्हाला तो डिक्टेशन मध्ये येत नाही, त्याला म्हणतो फ्लो नोट्स. आपण बोलतो कंटिन्यू. आमया 2 पैकी मेन एफ जी कोणता? व्हेरी गुड. वाय? व्हेरी नाईस. दॅट्स ऑल. डिस्कशन इज ओव्हर. नो नीड टू कन्फ्यूज. गरज नाही कन्फ्युजनची. पण एक एक्झाम्पल घेऊन थांबणार आपण, आणि ते तुम्हालाच बोलायचं आहे. हो, जर असा आला ना,
आता कोणता फंक्शन ग्रुप आहे? ईस्टर आणि ऍसिड. मग आता कोणता होणार तुम्ही मेन एफजी? क्वेश्चन मार्क आहे. ते की आता नाही बोलायचं आहे, हे बोला आधी. तर आपल्याला आयडिया झाला की हा आपला मेन एफजी आहे, म्हणून तो काय होईल? प्रिफिक्स होईल तो, हा सबस्टिट्यूट होईल तो. आणि काय बोलायचं आपल्याला? ऑक्झोज बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? तर तुम्ही नंबर पण कुठे देणार? 1 2 3 4. हा, काय होईल नाव? इथाइल 5 ऑक्झो. हम्म, पेंटॅनोएट. दॅट्स राईट. आय अंडरस्टँड. झाली एनर्जी झाली आता. हा, बस बस बस. काय बोलायचं नाही, गप्पा तरी तुम्हाला. सर 71 72 ठीक आहे, ते जमणार नाही तुम्हाला. 72 आपण डिस्कस करू नेक्स्ट एपिसोड मध्ये, घेऊ आपण. हा, अरे तुम्ही थकले आता काय. 72. हा, 72 जर असं एक्झाम्पल आहे, असा एक्झाम्पल आला, हा, आणि एकदम जबरदस्त एक्झाम्पल आहे हो, एकदम मस्त एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. कोण बोलला? संस्कृती सोलोनी तुमच्यासाठी. हा, आणि खरंच बेस्ट एक्झाम्पल आहे. मी अजून एखादं एफजी लावतो, असं अजून लावा, काही हरकत नाही. हा, बस ना. पाच सी. काय अजून अजून? ठीक आहे, मी ठेवले मार्केट ठेवले आहेत. तनिष्क डोंट वरी. तनिष्क बोला सर कल कॅन्सल ऍडमिशन, आय विल गो इन आर्ट्स फील्ड. हा, सुनिधी मी कॉमर्स घेतो सर, बस झाला माझा करिअर, नको मला जास्त. आणि लक्ष द्या, तुम्हाला या झालंय, केमिस्ट्री एंड झाली आहे. सी आय एम इन पीएचडी केमिस्ट्री, आय एम पीएचडी इन केमिस्ट्री, आणि पोस्ट डॉक्टरल ट्रेनिंगला गेलो कोरियाला. यापेक्षा जास्त तुम्हाला आला ना, तर म्हणजे तुम्हाला एव्हरीथिंग नाव यू हॅव क्लिअर आयडिया अबाउट केमिस्ट्री. 18 पेक्षा एफ जी आहे का? नाही, होणारच नाही. तुम्ही कोरियाला जा, नेपाळला, श्रीलंका, लंडन, सेम कंपाऊंड आहे, सेम. आणि जेव्हा तुम्ही बोलणार टेल मी नेम, आयपॅक नेम, ते काहीच बोलणार नाही. तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर एपिसोड मध्ये स्टोरी सांगणार, माझी कोरियाची स्टोरी खसन जबरदस्त झाली होती. प्लीज आस्क मी नेक्स्ट एपिसोड मध्ये, आता नाही. हा, ब बर, जर मी इथून इस्टर काढला आणि ब्रोमिन काढून घेतले, तुम्ही नाव सांगा. आणि डबल बॉन्ड काढून घेतलं, नाव सांगा. बरं, सोडलाय पण मार्कर घेत नाही मी. हा, बरं, व्हेरी व्हेरी नाईस, एक्सलेंट. सायक्लोहेक्झेन कार्बॉक्सिलिक ऍसिड, हा नाव आहे ना. व्हेरी नाईस. आता जर मी डबल बॉन्ड लावला, हे बोललं होतं ना म्हणून. आता काय? सायक्लोहेक्झेन, सायक्लोहेक्झ 2 in 1 कार्बॉक्सिलिक ऍसिड, बरोबर. सायक्लोहेक्झ 2 in 1 कार्बॉक्सिलिक ऍसिड, बरोबर. 4 4 डायब्रोमो हेक्झ 2 in 1 कार्बॉक्सिलिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता इथं, हा, आता आपण लावलाय ईस्टर. आता नो नो, स्टॅच्यू स्टॅच्यू. क्वेश्चन असा आहे की मेन एफजी कोणता, ते आधी बोला हो. हा, का? माझी लाईफ माय वे. हा, बोला बोला. हा, तर कोणाला? नाही, तुम्ही तुम्ही उत्तर सांगा. तुमचं जे कॉमन सेन्स आहे त्यामधलाच एक आन्सर राहणार. तुम्ही बोला, संस्कृती बोला तुम्ही. हा, कोण? कसं काय?
रिपीट करा. नो 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 सुनिधी तिला बोलू द्या ना. डेमोक्रेसी आहे, बोलण्याचा हक्क आहे सर्वांना. बोला बोला संस्कृती. ईस्टर तुम्ही अकॉर्डिंग टू ईस्टर वुड बी द मेन एफ जी. तुम्ही रिझन का देत आहे? जास्त कार्बन आहे म्हणून ना. हा व्हेरी नाईस. हा सुनिधी सेम कॉपी पेस्ट. हा ठीक आहे ना. हा सायरा पण तसं नाही येतो. मध्ये जास्त ऍक्टिव्ह कोण आहे? तो आहे ऍसिड. हा ऍसिड म्हणजे तुम्ही लगेच ऍसिड वाढतो ना जास्त खाल्लं तर. हा कार्बॉक्सिलिक ऍसिड तुम्ही पाण्यात टाका लगेच H प्लस सोडतो तो पाण्यात. तर ऍसिड आपला मेन एफजी राहणार. तर तुम्हाला आता आयडिया आला आहे की जेव्हा दोन वेगळे वेगळे फंक्शन ग्रुप आहे तर हा मेन, कारण की जास्त ऑक्सिजन आहे. बरं, पण अशी कंडिशन आली तर दोन पैकी ऍक्टिव्ह कोणता आहे? तर म्हणून तो आपला जास्त ऍक्टिव्ह राहणार. रेड कलर वाला नाही, ऍसिड. ऍसिड जे जास्त ऍक्टिव्ह आहे, ऍसिड आर हायली ऍक्टिव्ह, ईस्टर्स आर नॉट ऍक्टिव्ह. म्हणून आपण मिल्क मध्ये टाकतो ऍज ए प्रिझर्वेटिव्ह. माहिती तुला? बेन्झोएट मिल्क ते आहे ना. काय नाव आहे ते FDA चे ऑफिसर महाराष्ट्रात फिरत आहे इकडे तिकडे? मुंडे. हा खतरनाक माणूस आहे तो. हा पूर्ण वाट लावली आहे. हा अजिबात पनीर किती किती भ्रष्ट अडल्ट्रेशन ऑफ फूड आहे. आता ते सांगत आहे की मिरची पावडर मध्ये टाकत आहे ते. मँगोचे किती त्याने बॅन केले आहे, मँगोचे आउटलेट. आपण तेच खातो, का बिमार पडणार नाही? तर ते व्हेरी नाईस, ही इज डुईंग एक्सलंट. बट काय आहे, सी किती त्यांचे ट्रान्सफर मध्ये किती ट्रान्सफर झाले? 20 वर्षात 25 ट्रान्सफर, म्हणजे एव्हरी 8 मंथ मध्ये त्यांना ट्रान्सफर करून टाकलं आहे. म्हणजे किती भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे ज्या शहरात ते गेले तिथं त्यांना हाकलून दिलाय. सो थिंक अबाउट बेटर सोसायटी. ओके, दिस शुड बी फ्युचर एम. व्हॉट फ्युचर एम? बेटर सोसायटी, इमानदारी वाला सोसायटी. बरं ठीक आहे, विल स्टॉप नाव. पण एक उत्तर दिलंय तुम्ही काय, की आपला ऍसिड हा मेन एफजी राहणार आणि बाकीचं मग तो काय होईल? तर त्याचं नाव काय आहे? नाही नाही हो, थांबा. अल्क. हे काय आहे? अल्क. अल्क ऑक्झी कार्बोनिल. अल्क ऑक्झी कार्बोनिल. पुढच्या एपिसोडला. एनी क्वेश्चन आहे तर विचारा. क्वेश्चन, सजेशन. हा